इथे विरोधकांनी येऊन म्हणजे एक संभ्रम निर्माण करायचा आणि जशी सभागृहामध्ये जशी खोटी माहिती पसरवायची म्हणजे लोकांचं काम करायचं राहिलं बाजूला, चांगली आश्वासनं किंवा चांगलं काही बोलणं हे राहिलंच बाजूला. वेगळंच काय तर कशा तर पद्धतीनं नवीन आल्याला जे हे महापालिकेचे नगरसेवक आहेत आणि पदाधिकारी आहेत यांना बदनाम करण्याचा कट जसा महापालिकेत केला जातो आहे त्याच पद्धतीनं आता त्यांनी सर्वसाधारण म्हणजे रोडवरसुद्धा करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. आणि हे कसं चुकीचं आहे म्हणजे तसं माहिती घेण्यासाठी काल आल्यानंतर आम्ही इथं आलो आणि त्याची आम्ही माहिती घेतली. तर सध्याच्या परिस्थितीला इथं आमचे 2 पंप चालू आहेत. फक्त त्यांनी काय म्हणले की एकच पंप चालू आहे. एक पंप चालू नसून इथं आहेत 4 पंप, त्यातले 2 चालू असतात. एका वेळी एकच चालू असतं आणि एक स्टँडबाय पद्धतीनं तो जर बंद पडला अल्टरनेटसाठी आम्ही दुसरा पंप असतोय. मग त्या पंपाचं कालचं फाउंडेशन स्वतःहून आम्ही इथे बंद पडलेलं नाही, आम्ही स्वतःहून त्या फाउंडेशनचं काम करायला लागलो आहे. मग त्याने अशा पद्धतीनं असं उठवलं की एकच पंप चालू आहे. तसं काय नाही आहे, दोन्ही पंप आहेत. टोटल 4 पंप आहेत, त्यातले 2 पंपाचं काम आता चालू आहे. राहिला विषय आता ह्या भविष्यामध्ये पाणी कमी पडतं आहे काय, एक थेंबसुद्धा पाणी इचलकरंजीला कमी पडणार नाही आहे. तशा पद्धतीची तजवीज इथं सगळ्यांनी आम्ही केलेली आहे. आमचं चोपडे साहेबांचं लक्ष आहे, स्थायीवाल्यांचं, माझं उपमहापौर, आम्ही ह्यासाठी सगळं आलो आहे की इथं नेमकं इथं काय चाललं आहे. आम्हाला पूर्वीपासून माहिती आहेच, आम्ही सगळ्या ऑफिसमध्ये बसून माहिती घेतोयच. पण इथं येऊन विरोधक काय तर चुकीच्या पद्धतीनं पसरवायचं अशा पद्धतीने चालू आहे. म्हणून आम्ही स्वतःहून इथं बघायला आलो की जेणेकरून पत्रकारांच्या मार्फत पूर्ण इचलकरंजीच्या जनतेला हे समजलं पाहिजे की पाणी कुठल्याही परिस्थितीत त्या पावसाळ्यात कमी पडणार नाही. आणि पाणी जरी समजा या उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यापर्यंत पाणी कमी पडणार नाही आणि जरी समजा पाणी वरून जरी कमी आलं तरी 2016ला आम्ही त्यामध्ये आत एक पंप घातलेला आहे त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जरी ही पाणी जरी असं तळाला जरी आलं तर त्या ह्याच्यातून आम्ही पाणी उचलून आम्ही इचलकरंजीला पाणी देऊ शकतो आहे. त्याच्यानंतर आता जी नवीन पाईपलाईन आम्ही जी करायला लागलो आहे आमदार राहुल आवडे यांच्या माध्यमातून जी पाईपलाईन आम्ही करायला लागलो आहे त्याच्या पाईपलाईनचं काम आणि त्याच्या मोटरी वगैरे सगळ्या आमच्या इथं आहेत आता तयार. फक्त पाईपलाईनचं जोडायचं काम थोडं इकडे तिकडे राहिलेलं आहे. ते कमीत कमी 80 ते 90% काम झालेलं आहे. एक 10% काम राहिलेलं आहे. ते बी आम्ही एक महिनाभरामध्ये 1-1.5 महिन्याच्या आत आम्ही ते सगळं काम संपवून पुढच्या ज्यावेळी उन्हाळा असेल किंवा पावसाळ्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी इथनं जाणार आहे. जे पाणी आत्ता जातं आहे 22.5 ह्याच्या प्रमाणात जातं आहे, MLD जातं आहे, तेच पाणी आता ती पाईपलाईन दुसरी टाकल्यामुळं 45 जाणार आहे, म्हणजे डबल जाणार आहे. त्यावेळी शक्यतो रोजच्या रोज पाणी किंवा एक दिवस आड पाणी हे देणारच अशी आमची भूमिका असणार आहे. त्यामुळे जनतेनं कुठलंही यांच्यावर विश्वास न ठेवता जनतेनं निश्चिंत राहावं. आम्ही रात्रंदिवस ह्याच्यासाठी आमची सगळी कमिटी, आमचे सगळे नगरसेवक ह्याच्यासाठी काम करत आहोत. पाणी कुठल्याही परिस्थितीत कमी पडणार नाही.